जय हिंद विद्यार्थी मित्रांनो 2025 ची पोलीस भरती येऊन ठेपलेली आहे आणि भरती म्हटल्यानंतर आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं नितांत गरजेचं असतं। त्यापैकीच एक म्हणजे कागदपत्र। आपण या ठिकाणी थंबनेल वरती बघू शकतात, आपल्याला कागदपत्र अतिशय गरजेचे आहेत, कारण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वर्षी जेव्हा भरती होते मित्रांनो, खूप सारे मुलं फक्त कागदपत्रामुळे बाहेर फेकले जातात। म्हणजे ज्यांचं मैदानी ओके आहे, ज्यांचं लेखी ओके आहे, परंतु कागदपत्र व्यवस्थित नसल्या कारणाने त्यांना भरतीच्या बाहेर त्या ठिकाणी जावं लागतं मित्रांनो। त्यामुळे आपण वेळेतच आपले जे कागदपत्र आहेत ते व्यवस्थित काढून घेणे गरजेचे आहे। तर वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण कागदपत्रे कोणकोणते आवश्यक आहेत ते बघणार आहे। चला सुरुवात करूयात पहिल्या डॉक्युमेंट पासून। त्यापूर्वी बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल 2025 20 ऑगस्ट त्या ठिकाणी मित्रांनो GR आहे। या GR मध्ये तुम्हाला सरळ दाखवलं आहे पोलीस शिपाईची 12,399 पद आहेत, पोलीस शिपाई चालकचे 234 आहेत, बँड्समनचे 25 पद आहेत, सशस्त्र पोलीस शिपाई ज्याला आपण SRPF म्हणतो मित्रांनो त्याचे 2,393 पद आहेत आणि कारागृह शिपाई 580 पद आहेत। तर मित्रांनो 2025 ची जी पोलीस भरती आहे ती जवळपास 15,631 पदांकरिता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। ठीक आहे, आता बघा या ठिकाणी आपल्याला काही कागदपत्र जे आहेत महत्त्वाचे ते आपण बघणार आहेत। तयारी लागायचं मित्रांनो। आता बघा, पहिलं जे कागदपत्र आपलं आहे 10वी उत्तीर्ण गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक। बघा, गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक याच्यामधला फरक समजून घ्या। गुणपत्रक या स्वरूपात तुमचं गुणपत्रक असतं मित्रांनो, प्रमाणपत्रक कशासाठी असतं हे लक्षात घ्या। प्रमाणपत्र म्हणजे सनद, अशाच पद्धतीचं सर्टिफिकेट असतं, त्याला आपण सनद म्हणतो मित्रांनो। ठीक आहे, ते आपल्याकडे असणं आवश्यक आहे 10वी आणि 12वी दोन्हीचे देखील। आता तुमचा काही जणांचा प्रश्न येऊ शकतो की सर माझ्याकडे 10वीचं सनद नाहीये किंवा गुणपत्रक नाहीये किंवा 12वीचं सनद किंवा प्रमाणपत्र नाहीये। मित्रांनो, मग या ठिकाणी जर तुमच्याकडे नसेल तर डिजी लॉकर वरतून तुम्ही ते काढून घेऊ शकतात। वेळेत ते काढून घ्या, त्याचं चिंता करायची गरज नाही, फक्त वेळेत तुमच्याकडे ते असलं पाहिजे। फॉर्म निघाल्यानंतर ते शोधाशोध करत बसू नका। चला, त्याच्यानंतर मित्रांनो उच्चतम शैक्षणिक अर्हता असल्यास त्याचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र। बघा, आता महाराष्ट्र पोलीस भरती जी आहे याला जो शैक्षणिक क्रायटेरिया आहे तो फक्त 12वी उत्तीर्ण आहे। 12वी उत्तीर्ण जर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी या महाराष्ट्र पोलीस पदासाठी फॉर्म भरू शकता, परंतु त्याच्या पुढे जर आपलं शिक्षण झालं असेल तर त्याचे देखील आपण गुणपत्रक आणि प्रमाणपत्र लावू शकतो। समजा उदाहरणार्थ तुम्ही BSc ला आहे, BCom ला आहे किंवा आर्ट्सला ऍडमिशन घेतलेलं आहे, BA ला, तर तुमचं फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर जे काय असेल त्याचं तुम्ही पासिंग आणि गुणपत्रक त्या ठिकाणी त्याला लावू शकता, काही अडचण नाही। त्यानंतर नाही लावलं तरी काही हरकत नाही। पुढच्या मित्रांनो शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र। आता काही मुलांकडे शाळा सोडण्याचा दाखला नाहीये, मग डोक्याला हात लावत बसायची गरज नाही, चिंता करायची नाही, तुम्हाला बोनाफाईड प्रमाणपत्र भेटू शकतं। याचं मित्रांनो एकच काम आहे, ते म्हणजेच तुमची जे डेट ऑफ बर्थ आहे, डेट ऑफ बर्थ चेक करण्यासाठी आपल्याला या दोघांपैकी काहीतरी असणं आवश्यक आहे, किंवा तुमच्याकडे याच्याशिवाय जन्म प्रमाणपत्र जरी असलं तरी चालतंय। जन्म प्रमाणपत्र, बोनाफाईड किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कुठलंही त्या ठिकाणी तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं तरी आपल्याला मित्रांनो फॉर्म भरायला प्रॉब्लेम येत नाही। पुढचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना मित्रांनो ड्रायव्हिंग साठी फॉर्म भरायचा आहे, चालक या पदासाठी फॉर्म भरायचा आहे, तर तुमच्याकडे मित्रांनो लायसन असणं आवश्यक आहे। ते देखील आपला अर्ज ज्या तारखेला निघणार आहे, अर्जाची तारीख ज्या असेल त्याच्या अगोदर तुमचं लायसन्स येणं गरजेचं आहे। आणखीनही ज्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी लायसन्स काढलेलं नाहीये ते लायसन्स काढून घेऊ शकतात। अशा पद्धतीने तुमचं लायसन्स निघतंय। चला, त्यानंतर मित्रांनो वय व अधिवास प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक असं हे प्रमाणपत्र आहे, अत्यंत आवश्यक, ज्याला आपण डोमिसाईल म्हणतो। का आवश्यक आहे मित्रांनो? कारण पोलीस भरती ही महाराष्ट्राची आहे
नाव काय? महाराष्ट्र पोलीस भरती. जर का आपल्याकडे हे नसेल, आता याचा अर्थ काय होतो? डोमिसाईल म्हणजेच मित्रांनो तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात. जर का हे नसेल तर मग तामिळनाडू, त्या ठिकाणी पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार कुठल्याही मुलं येऊन पोलीस भरती देऊ शकतात. त्यामुळे आपल्याकडं डोमिसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. हे तुमच्याकडे 2 वर्षापूर्वीचं, 3 वर्षापूर्वीचं कधीच जरी असलं तरी काही हरकत नाही. फक्त अर्जाच्या तारखेच्या आतमध्ये तुमच्याकडे डोमिसाईल असणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने मित्रांनो सर्टिफिकेट ऑफ एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल असं ते त्या ठिकाणी सर्टिफिकेट असतंय. चला पुढचं आपण प्रमाणपत्र बघू. जातीचे प्रमाणपत्र. जातीचे प्रमाणपत्र देखील तुमच्याकडे आवश्यक आहे, ते पण ओरिजिनल. झेरॉक्स वगैरे त्या ठिकाणी चालणार नाही मित्रांनो. ओरिजिनल तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे, कारण आपल्याला कॅटेगरीनुसार फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर मित्रांनो नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो. हे देखील प्रमाणपत्र तुमच्याकडं अर्जाची जी तारीख असेल तिच्या अगोदर निघलेलं पाहिजे. त्यामुळे आणखीनही काही वेळ तुमच्याकडे आहे. तुम्ही जे यापैकी डॉक्युमेंट नसेल ते तुरंत त्या ठिकाणी डॉक्युमेंट टाकायला देऊन द्या, म्हणजे येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये ते येईल आणि 10-15 दिवसामध्ये भरती पडू शकते. त्यानंतर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र म्हणजेच EWS. EWS सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ECBC असेल, म्हणजे ज्या ज्या प्रवर्गामध्ये आपण आहोत. आता तुम्हाला सांगू का, कोणीच ओपन कॅटेगरीमध्ये येत नाही. जवळपास 99% सगळेच लोक वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये येतात. मग आपण ज्या प्रवर्गात आहोत त्याचं सर्टिफिकेट असणं आपल्याकडे आवश्यक आहे. पुढचं बघा मित्रांनो, खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरिता 30% आरक्षणाच्या सवलतीसाठी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. यामुळे मागच्या वर्षी बऱ्याचशा मुलींचं नुकसान झालंय. मैदानी निघलीये, लेखी निघलीये, परंतु या गोष्टीच्या या चुकीमुळे त्या ठिकाणी मुली घरी आहेत. त्यामुळे याकडेही आपण लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त असल्यास जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडील प्रमाणपत्र त्या ठिकाणी तुम्हाला लावणं आवश्यक आहे. बनावटीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी चिटकून द्यायचं नाही, नाहीतर अंतिम यादीतून बाहेर फेकल्या जातात. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असल्यास जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्याकडून हे प्रमाणपत्र भेटत असतं मित्रांनो. त्यानंतर बघा, विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेले खेळाडू प्रमाणपत्र. भूकंपग्रस्त असेल किंवा खेळाडू असेल, माजी सैनिक असेल, त्यानंतर मित्रांनो आपण होमगार्ड असेल, तर या सगळ्यांसाठी प्रमाणपत्र भेटतं. आणि पोलीस भरतीमध्ये या सगळ्यांना मित्रांनो आरक्षित जागा आहेत. मग त्याचा फायदा आपल्याला घेता आला पाहिजे, म्हणून खेळाडू प्रमाणपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती दिली आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढून वाचून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा आहे होमगार्ड प्रमाणपत्र. आता मी होमगार्ड मध्ये लागलोय, महिनाभर वर्षभर ड्युटी केली आहे, मग मला होमगार्डचं प्रमाणपत्र भेटत नसतं मित्रांनो. 3 वर्ष म्हणजे जवळपास 1095 दिवस तुम्हाला त्या ठिकाणी होमगार्डची ड्युटी करावी लागते, तेव्हा तुम्हाला होमगार्डचं प्रमाणपत्र भेटतं आणि तेव्हाच तुम्ही होमगार्डच्या आरक्षित जागा त्या ठिकाणी काबीज करू शकतात. चला पुढचं आहे मित्रांनो अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र. हे देखील तुमच्याकडे वेळेत असणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दलही मी तुम्हाला महत्वाचे मुद्दे लिहून दिले आहेत, हे तुम्ही वाचून घेऊ शकतात. हे सगळ्यांनाच नसतंय, जे अंशकालीन पदवीधर असतील त्यांनाच हे प्रमाणपत्र भेटतंय. पुढे आणखीन इतर प्रमाणपत्र मित्रांनो, जर का पोलीस पाल्य असेल तर त्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर माजी सैनिक असेल तर तुमचं डिस्चार्ज कार्ड, जे तुम्ही डिस्चार्ज झाल्यानंतर तुम्हाला भेटतं. आर्मी ग्रॅज्युएशन किंवा आणखीन काही वेगवेगळे प्रमाणपत्र असतील ते तुमच्याकडे असणं गरजेचे आहेत. अनाथ आरक्षणाची निवड केली असल्यास तुम्ही अनाथ आहात याचं देखील प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी लावणं गरजेचं आहे. त्यानंतर संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्यास त्याचे गुणपत्रक व प्रमाणपत्र लावायचं आहे, जसे की MSCIT. आता बऱ्याच जणांना असं वाटतंय की आमची जर MSCIT झाली नसेल तर मग आम्ही पोलीस होणार नाही का? असं त्या ठिकाणी बिलकुल नाहीये. तुमच्या डोक्यातून काढून टाका. तुम्ही पोलीस झाल्यानंतर देखील MSCIT करू शकतात आणि त्यानंतर त्यांना सर्टिफिकेट देऊ शकतात. याचं एवढं टेन्शन घ्यायची गरज असेल तर लावा, नसेल तर राहू द्या. चला पुढचं आहे जात वैधता झालेली असल्यास त्याचं देखील तुम्ही प्रमाणपत्र लावू शकतात. कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर काढून घ्या. आणि मग त्यानंतर जे आपले इतर महत्वाचे म्हणजे आपले ID प्रूफ जे आहेत मित्रांनो,
आधार कार्ड असेल, त्यानंतर तुमचं पॅन कार्ड असेल, मतदान ओळखपत्र असेल, हे देखील आपली ओळखपत्र त्या ठिकाणी असू द्या. त्यानंतर नजीकच्या कालावधीत पासपोर्ट साईजचे फोटो, नाही तर घेशन 5वीच्या वर्गातला फोटो, यामध्ये तुम्ही इतुशी असाल, नजीकच्या काळातले फोटो सांगितले, चिंगूसपणा करायचं नाही, महाराष्ट्र पोलीस होणार बेटे तू. त्यामुळे नजीकच्या काळातले फोटो असणं आवश्यक आहे, जे प्रत्येक ठिकाणी आपण घ्यायचे, 5-50 काढून ठेवायचे. त्यानंतर नावात बदल झाला असल्यास त्यावर शासकीय राजपत्राची प्रतिज्ञापत्राचे प्रत तुम्हाला लावायची आहे, जर का तुमच्या नावामध्ये बदल केलेला असेल. ठीक आहे, हे सगळे मित्रांनो डॉक्युमेंट असणं अत्यंत गरजेचं आहे. आपण लढाईला चाललो तर लढाईला जाताना आपल्याला शस्त्र अस्त्र सगळं ढाल तलवार सगळं घेऊन जावं लागतं. त्या पद्धतीने पोलीस भरती करायला चाललो, अभ्यास मैदानी आणि सगळे प्रमाणपत्र सर्टिफिकेट आपल्याकडे असणं गरजेचं आहे, तेव्हा आपण पोलीस बनणार आहे. 2025 मध्ये पोलीस बनण्यासाठी तुम्हाला माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद.